जय शिवराय शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त असंच होतं की बऱ्याच अशा मित्रांना शेळीपालन करायचं तर आहे, पण नेमकं समजत नाही नेमकं कुठून चालू करावं किंवा कसं चालू करावं किंवा त्या शेळीपालन करण्यासाठी मी हिंमत करावी किंवा नाही करावी किंवा मला ते शेळीपालन खरंच परवडेल किंवा नाही परवडेल। आता थंबनेलवर तुम्ही बघितलंच असेल किंवा शेळीपालन किंवा बोकडपालन असेल किंवा लहान पिल्लांचं संगोपन असेल, हे खरंच फायद्याचं असू शकतं का किंवा शेतीपूरक खरंच जोडधंदा म्हणून आपण शेळीपालन किंवा कुक्कुटपालन असेल किंवा गाई म्हैस पालन असेल, मेंढीपालन असेल, ह्या गोष्टी करू शकतो का? याच अनुषंगाने आज मी हा व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला मित्रांनो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण त्याच्याने काय होतं ना की मला मोटिवेशन भेटत असतं तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ आणण्यासाठी। तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण प्रामुख्याने बरेच असे टॉपिक कव्हर करणार आहे। त्या टॉपिकचा एक तुम्हाला असा ओव्हरलुक करून देतो की एक थोडासा तुम्हाला अंदाज येऊन जाईल की या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण कुठल्या कुठल्या भागावर चर्चा करणार आहोत। तर आता सगळ्यात अगोदर घेणार आहे आपण मित्रांनो, शेळीपालन नेमकी सुरुवात कुठून करावी किंवा बोकड पालन करावं किंवा लहान पिल्लांचं संगोपन करावं, घरगुती शेळीपालन करावं किंवा मुक्त संचार पद्धतीने शेळीपालन करावं, अर्धबंदिस्त शेळीपालन करावं किंवा बंदिस्त शेळीपालन करावं। आता बंदिस्त मध्ये पण प्रकार आहेत, मोठी शेळी बाजारात घेऊन यावी किंवा लहान शेळी बाजारात आणावी किंवा पाठीचं संगोपन, शेळीच्या पिल्लांचं संगोपन करावं। आता सगळ्यात जास्त प्रमाण जसं महाराष्ट्रामध्ये वाढलंय शेळीपालन बंद पडण्याची कारणे की नेमकी कोणती कोणती कारणे आहेत की त्यामुळे शेळीपालन हे बंद पडत असतं, आणि असे कुठले कुठले फार्म आहेत की त्या फार्मवर आपल्याला जाणं गरजेचं आहे की ते शेळीपालन का बंद पडलेलं म्हणून आपण विचारायला जाणं ते खूप गरजेचं आहे। त्याच वेळेस आपल्या मनामध्ये प्रश्न विचार होतो ज्यावेळेस आपल्याला शेळीपालन करायचं होतं, ब्रीडचं सिलेक्शन म्हणजे ब्रीडरचं सिलेक्शन, बोकडाचं सिलेक्शन, आपल्या गावरानी शेळ्या असतील किंवा काठेवाडी शेळ्या असतील किंवा कुठल्याही जातीच्या शेळ्या असतील, त्यांना क्रॉस करण्यासाठी आपल्याकडे ब्रीडरची ही गुणवत्ता कशी असली पाहिजे किंवा ब्रीडर हा किती लाख मोलाचा असू शकतो आपल्या फार्मवर किंवा ब्रीडरचा फायदा किती चांगला असू शकतो आपल्या फार्मला किंवा आपल्या शेळींसाठी किंवा त्याच्या प्रजनन क्षमतेसाठी किती छान असू शकतं। तर हे ब्रीडरचं पण आपण या शेळीपालनामध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये शेळीपालनात ब्रीडरचं किती महत्व आहे हे पण आपण मांडलेलं आहे मित्रांनो। त्यानंतर विषय होतो शेळ्यांची निवड कशी करायची, शेळ्यामध्ये मोठ्या शेळ्या घ्यायच्या किंवा पाठी घ्यायच्या किंवा शेळ्यांच्या कोणत्या जातीवर काम करायचं किंवा शेळीची कोणती जात आपण सिलेक्ट करावी, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत मित्रांनो। अजून परत अशा अशा खूप कन्सेप्ट आहेत की ज्या आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या किंवा सर्वसामान्य शेळीपालकाच्या मनामध्ये असतात, त्या पण आपण तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करणार आहे। जसं की चारा नियोजन मध्ये तो सुका चारा कसा करायचा किंवा कोरडा चारा कसा करायचा किंवा त्याचं संगोपन कसं करायचं किंवा त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, झाडपाला याचं मॅनेजमेंट कसं करायचं, सोबतच मजूरचा प्रश्न निर्माण होतो, मजूरचं व्यवस्थापन कसं करायचं, शेडवरील खर्च किंवा फार्मचं मॅनेजमेंट कसं करायचं, खुराचं नियोजन कसं करायचं, लहान पिल्लांचं संगोपन त्यातही आलं, त्याचं संगोपन कसं करायचं। त्याच्यानंतर येतो सगळ्यात मेन आणि प्रमुख असा घटक म्हणजे त्याचं लसीकरण हा एक खूप जबरदस्त आणि इम्पॉर्टंट घटक आहे शेळीपालनामध्ये। मध्ये शेळीपालनात लसीकरणाचं कसं महत्व असेल, त्यात डिवर्मिंगचं कसं महत्व असेल, मेडिसिन, लिव्हर टॉनिक, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे या सगळ्या गोष्टींचं महत्व कसं आहे शेळीपालनामध्ये किंवा याची गरज का पडते शेळीपालनामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत। सोबतच आपल्या फार्मवर डॉक्टरची व्हिजिट कशी करायची किंवा डॉक्टर केव्हा आपण आपल्या फार्मवर व्हिजिटसाठी बोलवायचा किंवा डॉक्टर आपल्या फार्मवर येण्याची गरजच का पडली, या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचसोबत शेळींची काळजी घेण्यासाठी आपण शेळींच्या शिंगांची किंवा खोरची किंवा केसांची कटिंग का करावी किंवा त्या कटिंग केल्याचा फायदा कसा होतो, शेळ्यांनी एकमेकांना मारू नये याच्यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, की मारकी शेळी कुठे ठेवली पाहिजे किंवा जी गरीब शेळी असते तिला कुठे ठेवली पाहिजे, किंवा ज्यावेळेस आपण फार्मवर बकरी लागवडीसाठी घेऊन जातो किंवा लागवडीसाठी एखादी बकरी माझावर येत असते तर त्यावेळेस त्या शेळीला कुठे ठेवत असतो किंवा कुठे ठेवायची असते, मारक्या बोकडाला कुठे ठेवायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच शेळीपालन किंवा शेळीपालनात लसीकरण करायच्या वेळेस आपण काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तर त्याच्यात आपण 2 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। ज्यावेळेस आपण लस जर स्वतःहून करत असू तर त्यासाठी आपल्याला लसीचं स्पष्टीकरण माहिती पाहिजे। एक लस असते ती मांसामध्ये दिली जाते आणि एक दुसरी लस असते ती कातडीमध्ये दिली जाते, या गोष्टींचंही नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे। आणि कुठलीही गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला नॉलेज असेल तर करा, नसेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने त्या गोष्टीची शहानिशा करूनच त्यावर उपाय तुम्ही करा। नाहीतर नॉलेज नसेल तुम्ही ती गोष्ट करत असाल तर हे खूप
म्हणजे धोकादायक आहे तुमच्यासाठी आणि त्या प्राण्यासाठी. आता याच्यात येतो विषय मित्रांनो की लसीकरण म्हणजे प्रामुख्याने शेळी पालनात 5 प्रकारच्या लसी आहेत. त्याच्यात 2 लसी अशा आहेत त्या कंबाईंड असतात. PPR असते, ET असते, ET मध्येच TT पण असते, FMD असते, HS आणि BQ असते आणि गोटपॉक्स असते. जर यांना मराठीमध्ये जर सांगायचं म्हटलं जसं भुळखंडी PPR म्हटली जाते. ET आणि TT म्हणजे आंतरविषार किंवा धनुर्वात असं म्हटलं जातं. FMD म्हणजे लाळ्या खुरकत आपल्या स्पेशली. HS म्हणजे घटसर्प आणि BQ म्हणजे फऱ्या. गोट फॉक्स म्हणजे देवी. ह्या अशा लसींचं लसीकरणाचं वर्गीकरण केलंय मित्रांनो. आता याच्या व्यतिरिक्त आपण शेळी माझावर आल्यानंतर शेळी ज्यावेळेस आपल्या शेडवर असते आणि ती ज्यावेळेस माझावर येते आणि त्या माझावर आलेल्या शेळीला किंवा त्या बोकडाला आपण कोणत्या ठिकाणी किंवा मोकळ्या जागी का ठेवायचं याचंही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो. आता शेळी गाभण अवस्थेत आपण काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा शेळी ज्यावेळेस डिलिव्हरी होते त्यावेळेस आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, शेळीला किंवा बोकडाला तेल पाजण्याचे फायदे काय आहेत किंवा कापूर पाजण्याचे फायदे काय आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सोबतच विक्री व्यवस्थापन हे खूप इम्पॉर्टंट आहे शेळीपालनामध्ये. विक्री व्यवस्थापन कसं करायचं, खत ज्या शेळींच्या लेंड्या निघत असतात त्या लेंड्यांपासून जे खत निर्माण होतं त्या खताचं पण आपण विक्री व्यवस्थापन कसं करणार आहोत हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. दुधाचं विक्री व्यवस्थापन. आता तुम्ही म्हणाल तर शेळीचं दूध कसं, अहो मित्रांनो शेळीचं दूध सुद्धा निघत असतं आणि ते सुद्धा डेअरीवर जात असतं. त्यामध्ये एक प्रकार असतो जसं आपल्या सर्वसामान्य शेतकरी पाळू शकेल अशी एक आमच्या खानदेशातली सगळ्यात फेमस अशी शेळी आहे, तिला आपण म्हटलं जातं काठेवडी शेळी. या काठेवडी शेळी फक्त दूध पालनासाठीच पाळली जाते आमच्या भागामध्ये पण, आणि जनरली महाराष्ट्रातल्या जवळजवळ बऱ्याच भागामध्ये पाळली जाते ही शेळी. ही प्रामुख्याने गुजरातमधनं आणली जाते, तिकडच्या जंगलामध्ये असते. भावनगर म्हणून एक जंगल आहे तिकडे त्या शेळ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात संगोपन होतं आणि त्या शेळ्या महाराष्ट्रात आणून ज्या आमच्या चाळीसगाव मार्केटमध्ये आणून त्या शेळ्यांचं संगोपन तिथले लोकल शेतकरी करत असतात. ओके. सोबतच आजूबाजूच्या बाजारांची आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे शेळी पालन करत असताना, कारण त्या बाजारमध्ये डिमांड कोणती आहे किंवा कुठल्या जातीला डिमांड आहे किंवा कोणत्या शेळ्या पाळल्या जातात त्या बाजारांमध्ये, म्हणजे आजूबाजूच्या खेड्यावर पाड्यावर कोणत्या शेळ्यांची पाळण्यासाठी डिमांड जास्त आहे त्याच अनुषंगाने त्या मार्केटची ओळख ओळखूनच आपण शेळी पालन करायचं असतं मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल की यार मी आता तिथं चांगलं म्हणजे असं एखादी बिटल खूप महागडी शेळी आहे किंवा आफ्रिकन बोर झाली ही एकदम महागडी शेळी आहे किंवा म्हणजे ब्लॅक बंगाल झाली किंवा बोर झाली, म्हणजे या मोठ्या मोठ्या जातीच्या ज्या अशा पॉप्युलर जातीच्या शेळ्या आहेत किंवा त्या सर्वसामान्य मार्केटमध्ये तुम्ही घेऊन जाल तर तेवढी मागे शेळी कोणी घेणार नाही आपल्याकडनं. सगळ्यात अगोदर काय की तुमची मार्केटची ओळख असली पाहिजे. आता यासोबत शेळी पालनासोबत कोणते कोणते तुम्ही व्यवसाय करू शकतात याच्यावर पण आपण जास्त फोकस दिला आहे मित्रांनो. की शेळी पालना म्हणजे असतं ना की प्लॅन ए जर सक्सेस नाही झाला तर प्लॅन बी मध्ये तुम्ही जरूर सक्सेस व्हाल, या अनुषंगाने आपण कोणता कोणता व्यवसाय शेळी पालनाच्या सोबत करू शकतो हे पण आपण या व्हिडिओमध्ये मांडायचा प्रयत्न केला आहे. जसं की कोंबडी पालन झालं, जसं कुक्कुटपालन, मेंढी पालन झालं, शीप फार्मिंग, गाई पालन झालं, त्याला आपण त्याच्यात जरिये आपण दुग्ध व्यवसाय सुद्धा करू शकतो. सोबतच म्हैस पालन असेल किंवा चांगल्या बैलांच्या जोड्या सुद्धा तुम्ही पाळू शकता आपल्या शेळी पालनाच्या सोबतच. का याची गरज का आली पाळायची, ज्यावेळेस तुम्ही शेळी पालन बंदिस्त करत असतात तर शेळी असा एक प्राणी आहे की ती चारा खात असते ना तो परिपूर्ण खात नाही, मग तो वेस्टेज जो चारा निघाला तर तुमच्या फार्मवर एखादी म्हैस असेल तर तिला सुद्धा तो उपयोगी पडेल आणि ती सुद्धा व्यवस्थित पद्धतीने तो चारा खाऊन ओके राहू शकेल. म्हणून या अनुषंगाने तुम्हाला सांगतो की तुम्ही सोबतच असे शेळीपालनासोबत ह्या गोष्टी सुद्धा करू शकता. याच्यावर पण आपण डिटेलमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. अजूनच एका गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये, जसं की ज्या तरुणांना नोकरी नाही भेटली किंवा नोकरी नाही लागली त्यांना आणि सोबतच ज्या मुलांचं लग्न नाही झालेलं आहे, ओके, अशा व्यक्तींसाठी किंवा अशा मुलांसाठी करिअरच्या कोणत्या संधी अशा उपलब्ध होतील किंवा अशा कुठल्या व्यवसायावर त्यांनी डिपेंड म्हणजे करायचा की त्या अनुषंगाने त्याच्याकडे 2-4 पैसे येतील आणि पैसे आल्यानंतर त्याला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा भेटेल आणि या अनुषंगाने त्याला या दोघं गोष्टींची कमी महसूस होईल. जसं की आता असतं ना की त्याचं घर झालं, दार झालं, वावर झालं आणि सगळंच झालं तर लग्नाला कोणी पण होकार करून देईल आणि सोबतच नोकरी नसेल अशा व्यक्तींना जर काही ह्या 3-4 गोष्टी भेटून गेल्या तर त्याला नोकरीची तशी आवश्यकता नसते. म्हणून या गोष्टीचाही आपण विचार केलेला आहे मित्रांनो. आता बघू, हे सगळे झाले आपण शेळीपालन म्हणजे हे आपल्या व्हिडिओमध्ये हे सगळे टॉपिक असणार आहेत. या सगळ्या टॉपिकवर आपण हा व्हिडिओ
बनवायचा निर्णय घेतला आहे मित्रांनो, तर तुम्ही कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मान्य मला व्हिडिओ खूप मोठा होईल, एक ट्रेनिंग ह्या पर्पजसाठी मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बरीच अशी माहिती आहे की बरेच असे गुपित आहे आणि बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की कदाचित त्या तुम्हाला माहिती नसतील, त्या मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यात अगोदर घेऊ आपण शेळी पालन आणि सुरुवात त्याची नेमकी कशी सुरुवात करायची. आता प्रत्येक जो शेळीपालक असतो किंवा प्रत्येक कोणी युवा असतो, त्याच्या मनामध्ये 2, 4, 5, 6 असे म्हणजे थोडके प्रश्न असतात, ते कंटिन्युअसली असतात. जसं की सगळ्यात पहिला प्रश्न असेल, शेडला खर्च किती लागेल. हा सगळ्यात मेन प्रश्न असतो शेळीपालकाचा. आता तुम्हाला म्हणजे शेळीपालन करायचं असेल ना, तर तुम्ही त्या गोष्टीचा जरूर विचार केला पाहिजे. पण नुसता विचारच नको केला पाहिजे, त्यावर तुम्ही तुमचं कामही केलं पाहिजे. आता कसं होऊन जातं ना, की काही काही लोक कसं करतात ना, की शेडला खर्च किती लागेल ह्याच डरने म्हणजे ह्याच धाकाने शेळीपालनात उतरायचा निर्णय थोड्या लेट घेतात किंवा घेत नाहीत. कारण त्याला खूप आवाढव्य खर्च लागतो बा, असं अजिबात नाहीये. खर्च खूप लागतो बा, याचं काहीच विषय नाही. आणि जर तुम्ही खर्चावरच जर डिपेंड राहाल तर मग तुम्ही शेळीपालन करू शकत नाही. कारण शेडवर तुम्हाला खर्च किती करायचा आहे हे तुमच्या कॅपॅबिलिटीवर म्हणजे तुमच्या कॅपॅसिटीवर अवलंबून आहे, की तुम्हाला त्या शेडवर खर्च किती करायचा आहे. तुमची क्षमता किती भांडवल गुंतवायची त्याच्यानुसार तुम्ही तो विचार करा. मी जर सांगायचा माझा निर्णय जर झाला तर तुम्ही शेडवर कमीत कमी खर्च करा. आणि जर खर्चच करायचा असेल तुम्हाला तर त्या प्राण्यावर खर्च करा तुम्ही, कारण तो प्राणी तुम्हाला उत्पन्न देऊन देणार आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपलं शेड एखाद्या अशा सिक्युअर जागी बांधून जेणेकरून ते चांगलं म्हणजे चांगलं व्यवस्थित जर बांधलेलं असेल शेड, तर मग तुम्हाला त्या फार्मची सिक्युरिटी महसूस होईल. म्हणून तुम्ही जर शेडचं चांगलं कन्स्ट्रक्शन केलं तरी तुम्हाला परवडेल. पण ते परवडेल कधी, त्यावेळेस तुमच्याकडे कॅपॅसिटी असेल तेवढा पैसा गुंतवायची तरच. विनाकारण व्याजाचे पैसे काढायचे किंवा विनाकारण याच्याकडनं त्याच्याकडनं पैसे घ्यायचे, मग त्या शेडसाठी खूप मोठं शेड उभारायचं, तर हे जरा खर्चिक होऊन जाते या गोष्टी. आणि सोबतच कसं असतं ना, जर तुम्हाला खर्चच करायचा राहिला तर त्या ब्रीडवर करा. जो प्राणी तुमच्या फार्मवर असेल ना तर त्यावर खर्च करा तुम्ही. ओके. नंतर जात कोणती निवडू, हे सगळ्यात जास्त मोठं कन्फ्युजन आपल्या शेळी पालकांमध्ये असतं की जात कोणती निवडायची. तर एक सिंपलसा विचार करायचा, आपल्या लोकल बाजारामध्ये किंवा आपल्या संपूर्ण एरियामध्ये कोणती शेळीला जास्तीत जास्त मागणी आहे, ती शेळी तुम्ही फार्मवर पाळली हे खूप योग्य असेल आणि उत्कृष्ट सुद्धा असेल. याचं कारण असं, तुम्हाला जर मार्केटिंगचं नॉलेज नसेल ना तर ती शेळी किंवा ते पिल्लू एकदम बिनधास्तपणे आणि कोणी तुमच्याकडनं घेऊन जाऊ शकतं. आणि जर तुम्हाला मार्केटचं व्यवस्थापन असेल, तुमचं म्हणजे मार्केटचं मॅनेजमेंट व्यवस्थित असेल, तुम्हाला नियोजन चांगलं करता आलं असेल किंवा तुम्हाला सोशल मीडियाचा चांगला वापर करता आला येत असेल, तर तुम्ही बिनधास्त पद्धतीने कुठल्याही ब्रीडचं तुम्ही संगोपन करू शकता. आणि ब्रीड अशी घ्या की ज्याचा तुम्हाला फायदा होईल, अशाच ब्रीडचं सिलेक्शन करा. ओके. आता नंतर येतो पैसे किती लागतील. म्हणजे आपण म्हणजे माणूस एकदम हुशार प्राणी आहे, की म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो की कुठलाही व्यवसाय सुरू करायच्या अगोदर त्याच्या मनामध्ये 1000 प्रश्न असतात. पण त्या 1000 पैकी काही क्वचित असे प्रश्न असतात की तो व्यवसाय करायला आपल्याला म्हणजे तो व्यवसाय न करण्यापासून कारणीभूत ठरत असतात. जसं की नाही ते शेळीपालन करायचंय, खूप मोठा फार्म बांधावा लागेल आणि पैसे खूप जास्त लागतील, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत, मग आता मी ते करणार नाही. तुमच्याकडे जेवढे असतील तेवढ्या पैशावर सुरू केलं तरी तुम्हाला चालतं, पण सुरू करणे हे खूप गरजेचं आहे. ओके. आता नंतर आपलं शेळीपालन कसं झालं किंवा कुठला व्यवसाय कसा झालाय ना, तो गुन्हागाराचा व्यवसाय झालेला आहे मित्रांनो. आपण काय ना विनाकारण डॉक्युमेंटली म्हणजे कागदोपत्री ना त्या व्यवसायाचं गणित मांडत असतो, की जसं आता मी बाजारात 4 शेळ्या किंवा 10 शेळ्या आणल्या, 10 शेळींना 2 बच्चे असणार म्हणजे 2-2 पिल्ले असणार आणि ते 2-2 पिल्ले जातील 4-4 हजाराला म्हणजे 8,000ला. मग ते 20 पिल्ले गुणिले 8,000, मग ते तुमचं ते गणित निघणार. हे फक्त कागदोपत्री जे असतं ना म्हणजे डॉक्युमेंटली असतं ना, तर या डॉक्युमेंटलीच खऱ्या गोष्टी असतात मित्रांनो. ऑन ग्राउंड म्हणजे हकीकत ही थोडी वेगळी असते. कारण हा कसा ना काच सारखा प्राणी असतो, म्हणजे याची काही शाश्वती नसते. आज आहे उद्या राहील याची काही गॅरंटी नाही. म्हणजे इथं माणसाची गॅरंटी नाही, तो तर एक मुका प्राणी आहे. ओके. जो माणूस बोलून त्याच्या व्यथा व्यक्त करू शकतो त्या व्यक्तीची सुद्धा गॅरंटी नाही, तर तो मुका प्राणी आहे, तो त्याच्या भावना आपल्यासमोर मांडेल कसा नाही हे कळण्यासाठी मेन गोष्ट काय आहे ना, की ती शेळी किंवा तो प्राणी आपल्याला समजणं जास्त मेन आहे. ओके. आता प्रत्येकाला शेळीचं संगोपन तर करायचंय, पण कोणालाच त्या शेळी म्हणजे संगोपन करायचं शिकायचं ते म्हणजे शेळ्या तर सगळ्यांना पाळायचं आहे, पण सगळ्यात मेन गोष्ट काय आहे ते माहिती का, की शेळीचं संगोपन कसं करायचं हे कोणाला शिकायचं नाही.
सगळ्यात मेन गोष्ट अशी येते. आता कसं असतं ना, ट्रेनिंग घेतील लोक, नको त्या गोष्टी शिकायचा सुद्धा प्रयत्न करतील, ऑनलाईन मेडिकल कोर्स पण करतील किंवा सगळ्या गोष्टी करतील, पण ते हेच विसरून जाणार की त्या शेळीला पाळू कसं किंवा त्या शेळीचं संगोपन करू कसं, हेच गोष्टी विसरून जातात. तर मेन गोष्ट काय ना मित्रांनो, की तुम्ही ट्रेनिंग घ्या, मेडिसिनचा चांगला अभ्यास असू द्या, खूप खूप अभ्यास करा तुम्ही, खूप नॉलेज असू द्या तुमच्याकडे, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ती शेळी किंवा तो प्राणी संगोपन करणं हे तुम्हाला आलं पाहिजे, तो समजला पाहिजे. सगळ्यात मेन गोष्ट प्राणी ना. ओके. आता प्रत्येक प्राण्याचे गुणधर्म वेगळे असतात आणि प्रत्येक प्राण्याचा हा जो मूड असतो ना, तो एक वेगळा असतो मित्रांनो. तर सगळ्यात अगोदर काय ना, की त्या प्राण्याला तुम्ही समजणं हे खूप गरजेचं आहे आणि ज्या व्यक्तीला प्राणी समजला ना, त्याला शेळीपालन असो किंवा कुठलाही व्यवसाय असो, तो बिलकुल अवघड जात नाही, तो एकदम सोपा जाणार. तर सांगायचा विषय एवढाच होता ना, की तो प्राणी तुम्ही समजा अगोदर, त्या प्राण्याला समजल्यानंतर तुम्हाला शेळीपालन बिलकुलच अवघड नाही जाणार. ओके, चला आता आपण सुरुवात करू शेळीपालन ह्या विषयाकडे. आता आपला विषय तर शेळीपालनच आहे, तर तुम्ही म्हणाल सुरुवात कशी करायची, तर शेळीपालनाविषयी नंतर आता आता हळूहळू सगळे टॉपिक जे तुम्हाला सांगितले अगोदर त्या सगळ्या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत. आता शेळीपालन, आता नेमकी सुरुवात कशी करायची, लहान शेळीपासून करायची, मोठी शेळीपासून करायची किंवा कशी करायची, कमीत कमी करायची का जास्तीत जास्त करायची, या सगळ्या गोष्टी या सब्जेक्टमध्ये येणार. आता मित्रांनो, तुमची कॅपॅसिटी सगळ्यात अगोदर ओळखा की तुम्हाला किती झेपावेल किंवा तुम्ही किती शेळ्या संगोपन करू शकता, किती शेळ्यांचं संगोपन करू शकता. तर माझं जर सांगायचा दृष्टिकोन झाला ना, प्रत्येक ठिकाणी असं म्हटलं जातं की तुमच्या एरियातली घ्या किंवा म्हणजे आपली गावरानी घ्या, देशी घ्या, कोणतीही पण घ्या. तुम्हाला जर प्राणी सांभाळता आला ना मित्रांनो, तर तुम्ही कोणतीही शेळी आणली ना तरी चालते. ओके. पण मेन गोष्ट काय आहे की तुम्हाला तो प्राण्याचं संगोपन करता आलं पाहिजे, म्हणजे तो प्राणी तुम्हाला सांभाळता आला पाहिजे, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आता प्राणी सांभाळता आलं म्हणजे तुम्ही एक विचार करा की आपण आपल्या घरी देशी कुत्रा जो असतो, जो डॉग असतो, देशी डॉग, हा ज्यावेळेस आपण आपल्या घरी आणतो पाळण्यासाठी, तर आपण त्याची एवढी ट्रीट करत नाही. ओके. कारण आपल्याला माहिती की तो आपल्याकडचाच आहे, आपल्या एरियातला आहे, त्याला नॉर्मल भाकर जरी टाकली तरी तो त्याचं पोट एकदम व्यवस्थित भरून घेणार. पण ज्यावेळेस तुम्ही हायब्रिड डॉग आपल्या घरी आणता, तर त्यावेळेस त्या प्राण्याची किती काळजी घेता, प्राण्याला समजून घेता तुम्ही. का समजून घेता तुम्ही? कारण तो प्राणी, त्या प्राण्यावर प्रेम करणारे घरातले सगळे मेंबर असतात. ओके. म्हणून तो प्राणी कळतो आपल्याला. आता त्याने जर कधी एखाद्या वेळेस दूध नाही पिलं तरी सगळे घरवाल्या टेन्शनमध्ये येऊन की ते आपल्या पपीने दूध का नाही पिलं. तर हाच एक विचार जर तुम्ही शेळीपालनात केला ना, तर प्रत्येक एकदम छोटे छोटे बारकावे जर तुम्ही समजून घेतले ना शेळीचे, तर बिनधास्त तुम्ही शेळीपालन करा. म्हणजे तो प्राणी सुद्धा कळेल तुम्हाला आणि त्या प्राण्याचे चढ उतार, अप डाऊन, आजार, चांगलेपणा हे जर यावेळेस कळालं ना तुम्हाला, तर काय टेन्शन नाही, तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करू शकता शेळीपालन सुद्धा. ओके. आता विषय येतो, आता मी गावरानी शेळीपासून सुरुवात करू किंवा काटेवडीपासून करू किंवा शिरोई, सोज्य, जमनापारी, तोतापुरी, ह्या शेळ्या कोणत्या शेळ्यापासून सुरुवात करू. तर मेन गोष्ट विचारतो म्हणजे तुमच्या अगोदर कन्सेप्ट क्लिअर पाहिजे मित्रांनो, की तुम्हाला शेळीपालन ह्या कोणत्या पर्पजसाठी करायचंय. आता तुम्ही म्हणाल की मी शेळीपालन करणार आहे आणि मी लोकल मार्केटला कटिंगसाठी बोकड विकणार आहे किंवा शेळींचे पिल्लं विकणार आहे, तर तुम्हाला एवढी महागडी शेळीचं शेळीपालन करून चालणार नाही मित्रांनो. कारण त्या शेळीला सगळ्यात अगोदर आणायचा खर्च, त्या शेळीची खरेदी किंमत आणि त्या शेळीला लागणारा चाऱ्याचा खर्च, खुराकचा खर्च आणि त्याला संगोपन करणाऱ्या माणसाचा खर्च, हे एवढे सगळे जर कधी खर्च मायनस केले ना, उत्पन्न तुम्हाला बिलकुल भेटत नाही. तर अगोदर तुम्ही करून घ्या, निश्चय करून घ्या की तुम्हाला ते शेळीपालन म्हणजे नेमकं करायचं कशासाठी. ओके. आता तुम्हाला जर कधी कटिंग मार्केटसाठी करायचं असेल शेळीपालन, तर तुम्ही बिनधास्त तुमच्याकडची जी कुठली लोकल ब्रीड असेल ती ब्रीड घ्या आणि त्या ब्रीडवर चांगलं काम करा आणि उच्च प्रतीचा मेल आणा क्रॉस करण्यासाठी आणि तुम्ही बिनधास्त पद्धतीने तुम्ही शेळीपालन करा. आणि तुम्हाला त्या कटिंग मार्केट हा असा सब्जेक्ट आहे मित्रांनो, की त्यात जी शेळी असते ना, त्या शेळीला विक्री व्यवस्थापन करायची एवढी डोक्याला झंझट नसते. कोणी म्हणजे कुठलाही व्यापारी येणार तुमच्या फार्मवर, ज्यावेळेस तुमच्याकडे माल तयार असेल तो येईल आणि घेऊन जाईल तुमचा तो माल. ओके. त्याची किंमत ही तुम्हाला व्यवस्थित ठरवता आली पाहिजे, हे पण एक जास्त इम्पॉर्टंट फीचर्स आहे. आता विषय येतो की तुम्हाला जर ईद मार्केटसाठी किंवा अशा वेगवेगळ्या जसं ब्रीडिंग सेटअपसाठी तुम्हाला जर संगोपन करायचं असेल किंवा ब्रीडिंग सेटअप झाला किंवा दुधासाठी करायचं असेल, तर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतं काटेवडी शेळीचं. ओके. काटेवडी शेळी तुम्ही पाळू शकता. सोबतच बिटल आहे, जखराना आहे राजस्थानची, सोजत तुम्ही करू शकता, शिरोई करू शकता, बऱ्याच अशा शेळ्या. पण मेन गोष्ट काय ना, की तुम्हाला कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे की मला ती शेळी पालन करायचं ना, तर मी ब्रीडिंग पर्पजसाठी करणार आहे किंवा कटिंग मार्केटसाठी करणार आहे.
कटिंग मार्केट जर करायचं असेल तुम्हाला तर एकदम चांगला ऑप्शन आहे. लोकल बाजारातली कुठली लोकल तुमच्याकडची जी लोकल शेळी असेल ती पाळा. ओके, तिचं संगोपन चांगलं करा आणि कटिंग मार्केटसाठी विका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मला काही इम्प्रूव्हमेंट म्हणजे ब्रीड डेव्हलप करायचे असेल, ओके, डेव्हलपमेंटसाठी करायचं असेल तर मग चांगल्या उच्च प्रतीची आणि उच्च दर्जाची शेळी तुमच्या फार्मवर असू द्या. ओके, आता शेळीपालनाचा सगळ्यात प्रमुख असा घटक आहे तो बोकडपालन म्हणून. बोकडपालनावर माझंही सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं बोकडपालनात. तर मग बोकडपालन का? तर बोकडपालन कसं असतं ना, शेळीला जेवढा डोक्याला ताप आहे तेवढा बोकडपालनात नाही आहे. आणि स्पेशली जर तुम्ही घरच्या शेळ्या पाळात म्हणजे तुमच्या घरच्या शेळ्या असतील आणि त्या घरच्या शेळ्यांपासून चांगल्या उत्कृष्ट जातीचे जर नर पैदास होत असतील, ते नर तुम्ही सांभाळा 1 वर्षापर्यंत आणि ते 1 वर्षाचे नर झाल्यानंतर ते तुम्ही ईदला ऐका. कारण कसं असतं ना, की ते तुमचं घरचं प्रोडक्शन आहे. ओके, त्याला तुम्हाला खरेदी किंमत नाही, त्याला फक्त तुम्हाला विक्री किंमत लागणार आहे. ओके, आणि विक्री किंमत ही जवळजवळ परिपूर्ण तुमची असणार आहे. म्हणजे त्याच्यात खर्च कोणता मायनस होणार आहे? त्याचं संगोपन, मेडिसिन आणि खुराक हाच खर्च मायनस होणार आहे. हा खूप कमी असतो खर्च. म्हणजे त्याच्यात जो प्रॉफिट येतो ना, तो जवळजवळ 80% प्रॉफिट येत असतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बाजारातनं बोकड आणता किंवा राजस्थानवरनं बोकड आणता, ते आपल्या फार्मवर ठेवता आणि त्यांचं संगोपन ज्यावेळेस करता 6 महिने, 8 महिने, 1 वर्ष आणि त्याच्यानंतर ते मार्केटला जाऊन विकता ज्यावेळेस ईदच्या वेळेस, तर त्याच्यातली जी किंमत येते ना, त्या किंमतमध्ये पण मायनस होत असतो. मायनस कसा होतो? त्या बोकडाचा खर्च असतो. ओके, म्हणजे खाण्याचा खर्च, खुराकचा खर्च, चाऱ्याचा, मेडिसिनचा, ज्याने ते सांभाळले असतील त्या माणसाचा, मजूरचा खर्च, नंतर त्याची खरेदी किंमत, हे सगळे खर्च मायनस करून त्याच्यातलं ते प्रॉफिट काढलं जातं. आणि मग तो जवळजवळ किती प्रॉफिट येईल याच्यावरती अवलंबून असतं की तुम्हाला नफा किती झाला किंवा तोटा किती झाला. तर स्पेशली माझं सांगायचा हेतू एवढाच होता ना, की ज्यावेळेस तुम्ही जर घरगुती तुमच्या शेळ्या असतील किंवा तुमचा फार्म असेल, ब्रीडिंग सेटअप असेल, तर त्याच्यात जेवढे उत्कृष्ट जातीचे नर असतील ना, ते तुम्ही ठेवा फार्मवर, चांगले त्यांना पाळा आणि ते ईदसाठी विका. जेणेकरून तुम्हाला जो प्रॉफिट आहे म्हणजे जो होईल ना, तो जवळजवळ बऱ्यापैकी होईल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मला हे शेळीपालन नको, की मला हे शेळीपालनात एवढा इंटरेस्ट नाही, तर तुम्ही बोकडपालनात तुम्ही 2 ऑप्शन करू शकतात. जसं की बोकड आणा शेडवर तुम्ही 25-30 किलोचा मार्केटमधनं म्हणजे राजस्थानवरनं आणि चांगलं 1 वर्ष त्याचं संगोपन करा आणि तो ईदसाठी तयार करा आणि चांगल्या किमतीला तो जाईल अशा अनुषंगाने त्याला पाळा आणि व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट करा, खुराक व्यवस्थित द्या, त्याला नियोजन चांगलं करा आणि मग ते ईदसाठी तुम्ही बोकडपालन करा. आणि एक दुसरी कन्सेप्ट असते ती जनरली आमच्या भागामध्ये बरीच आहे. जसं की कुठल्याही लोकल मार्केटला जाणार, जनरली छोटे छोटे पिल्ले आणणार, त्यांना 6-6 महिने किंवा 8-8 महिने आपल्याजवळ ठेवणार, त्यांचं संगोपन व्यवस्थित करणार आणि ते पिल्ले आपल्या लोकल मार्केटलाच किंवा एखाद्या खाटकाला किंवा आपल्याकडे जे सण त्योहार येतात किंवा कर येत असते किंवा कार्यक्रम होत असतात, त्या कार्यक्रमाला विकायचे असतात. ही पण एक चांगली कन्सेप्ट आहे मित्रांनो, हे पण करू शकता तुम्ही. याच्यात कसं असतं ना, की एकदम छोट्या कालावधीमध्ये तुमचा पैसा हा डबल होत असतो आणि तुम्हाला प्रॉफिट येते, मस्त होत असतो, म्हणजे जनरली होत असतो व्यवस्थित. पण ते सगळं कधी होत असतं की तुम्ही ऑनग्राउंड त्या गोष्टीची मेहनत किती घेतात यावर अवलंबून असतं. आता विषय असतो घरगुती शेळीपालन. घरगुती शेळीपालन म्हणजे कसं ना, की असं अजिबात नाही की असं जरुरी कुठेच नाही लिहिलेलं की तुम्हाला शेळीपालन करायचंय म्हणजे तुम्हाला खूपच असं जगावेगळं शेड बांधायचं किंवा खूप असं काही मोठं करायचंय. तर तुम्ही तुमच्या घरासाठी सुद्धा 2-4 शेळ्या व्यवस्थित पद्धतीने तुम्ही पाळू शकता आणि त्यांचं संगोपन व्यवस्थित करू शकता. त्याच्याने येणारं प्रोडक्शनही खूप छान असतं. असं नाही की जनरली आपण सगळं शेतीचं काम करत असो किंवा घरी जर तुम्ही असाल तरी सुद्धा 2-4-5 शेळ्या व्यवस्थित पद्धतीने पाळल्या जाऊ शकतात. आणि एक कसं असतं ना माहिती आहे का, शेळी हा प्राणीच मूळतः म्हणजे काय ना, की एक चालतं फिरतं एटीएम म्हणजे चालतं फिरतं एटीएम आहे मित्रांनो. ज्या वेळेस वाटलं तुम्हाला की आता मला पैशाची गरज आहे, त्यावेळेस तुम्ही त्या शेळीचं बच्चं घ्या, मार्केटला द्या, त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या गरजा भागून जातात. म्हणून त्याला एक चालतं फिरतं एटीएम म्हटलं जातं. आणि कसं असतं ना, चालतं फिरतं फ्रीज सुद्धा म्हटलं जातं त्याला. आता गाय असेल किंवा म्हैस असेल, तिचा एक ठराविक असा कालावधी असतो दूध काढायचा, पण शेळीचं तसं नसतं मित्रांनो. ज्या वेळेस वाटलं त्यावेळेस तुम्ही तिचं दूध काढणार आणि ते दूध तुम्ही तुमच्या उपयोगासाठी उपयोगी करून घेणार. ओके, या गोष्टी असतात. आणि आपले जे जुने जे माणसं होते ना, ते नेहमी म्हणायचे ना, की जसं की शेळीपालन म्हणजे काय, की ते असा एक शेअर येतो शेळीपालन, की तो 10% रिटर्न आपल्याला देत असतो. खरंच आहे, ते 10% खरंच रिटर्न देतो. त्याचा अनुभव कदाचित काही लोकांना असेल जे व्हिडिओमध्ये बघत असतील त्यांना. पण माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो मित्रांनो, की खरंच 10% रिटर्न देत असतो मित्रांनो. ही गरीबाची गाय आहे मित्रांनो. आता गाय कसं ना, सर्वसामान्य शेतकरी तर किंवा सर्वसामान्य माणूस गाय घेऊ शकत नाही. कारण आज जर मार्केटमध्ये चांगली गाय घ्यायला जरी गेलं ना, तरी तिची बरीच किंमत असते. ओके, आणि गाय जनरली कशासाठी घेतली जाते आपल्याकडे, की दुधासाठी.
मग आता आपली कपॅसिटी केवढी दूध घ्यायची, जास्तीत जास्त अर्धा लिटर किंवा 1 लिटर असं सर्वसामान्य एक व्यक्ती घेऊ शकतो दूध. तर मग तेवढी त्याची गरज भागवण्यासाठी काय करू शकतो, की तो जास्तीत जास्त चांगली शेळी घेऊन येऊ शकतो मार्केटवरनं, एखादी काठवडी या जातीची किंवा चांगल्या उच्च प्रतीची शेळी. तर ती बी काय करणार आहे, तेवढंच 1-1.5 लिटर किंवा अर्धा लिटर असं एवढं दूध देऊन त्याची काय गरज पूर्ण करणार. म्हणून तिला गरिबाची गाय सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो. ओके. आता शेळीपालनातला सगळ्यात एक मेन विषय येतो की मुक्त संचार शेळीपालन. मुक्त संचार शेळीपालन कसं असतं ना, की आता तुम्ही खेडोपाडी असे गेला असाल, तुम्हाला गावाच्या बाहेर फिरताना तुम्हाला अनुभव एक आला असेल, की तिथं 2-4 अशा शेतकऱ्यांचा किंवा म्हणजे माणसांचा ग्रुप असतो, तो शेळ्या चारत असतो. ते जे शेळीपालन आहे ना, त्याला मुक्त संचार पद्धतीने केलेलं शेळीपालन म्हटलं जातं. माळरानावर दिवसा जाता, रात्री आपल्या गावात येतात आणि ते एखाद्या आश्रयाच्या जागी त्या शेळ्यांना बांधून देत असतात, की जिथं त्यांना निवारा भेटत असेल अशा जागी. तर ह्या ज्या ट्रेंडमधलं जे शेळीपालन असतं ना मित्रांनो, याचा खर्च एकदम झिरो बजेट खर्च असतो. ओके. एकदम झिरो बजेट खर्च असतो आणि जर उत्पन्नाचा जर विचार केला ना, तर त्यांना खुराकचा खर्च लागत नाही, चाराचा खर्च लागत नाही. जर घरचा शेळी चालणारा असेल तर मग त्या मजूरचाही खर्च लागत नाही किंवा एखाद्याने माणूस लावला असेल फक्त माणसाचा खर्च तेवढा जातो. पण त्यांना बाकी इतर सगळ्या गोष्टी काय ना फ्रीमध्ये भेटत असतात. जसं की चारा झालं, गवत झालं, घास झालं, म्हणजे झाडपाला झालं. ह्या सगळ्या गोष्टी काय असतात ना, ह्या जंगलमध्ये एकदम फ्रीमध्ये उपलब्ध असतात. म्हणून या गोष्टींवरचा जो खर्च नाही होत त्या मुक्त संचार पद्धतीने मुक्त संचार पद्धतीमध्ये. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला ना, तर मुक्त संचार पद्धतीने जे शेळीपालन केलेलं असतं ना मित्रांनो, की त्यात बऱ्यापैकी आपला खर्च जो आहे ना वाचत असतो. ओके. तर त्याच्यानंतर येतो अर्धबंदिस्त शेळीपालन. आता अर्धबंदिस्त शेळीपालनाचा फायदा सांगतो मित्रांनो तुम्हाला मी. याचा फायदा कसा असतो ना, की आपली जी शेळी आहे ती कंटिन्युअसली फार्मवर जर बंदिस्त केलेली असेल आणि तिला जर तुम्ही अर्धबंदिस्त केली, ओके, काही कारणास्तव जर ती शेळी आपल्या फार्मवरनं बाहेर जाते चरायला, म्हणजे ज्यावेळेस ती अर्धबंदिस्त असते, तर त्यावेळेस काय होतं ना, त्याचा एक ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा सांगतो तुम्हाला, की ज्यावेळेस ती फार्ममधनं बाहेर जाते ना, तर तो जो आपला फार्म आहे ना मित्रांनो, की ती वापस चरून येण्यापर्यंत जो फार्म एकदम सुकून जात असतो, व्यवस्थित त्यात म्हणजे व्यवस्थित तो सुकून गेलेला असतो, त्याची साफसफाई झालेली व्यवस्थित असते आणि शेळी हा काय ना मूळतःच हा फिरणारा प्राणी आहे. म्हणजे कधी झाडपाला, वनस्पती ह्या सगळ्या गोष्टी खाणं ह्या म्हणजे त्याच्या नैसर्गिक शरीररचनेला त्या गोष्टी लागू पडतात. म्हणून तो काय आहे ना, तो प्राणी याचं म्हणजे मूळतः बाहेर फिरणं याच्यासाठीच तो बनलेला आहे. म्हणजे जंगलातल्या वनस्पती खाण्यासाठीच तो बनलेला आहे मित्रांनो तो प्राणी. म्हणून मुक्त संचार पद्धतीने जे शेळीपालन केलेलं असतं ना, तर त्यात काय असतं ना, जे आजाराचं प्रमाण असतं ना, ते बऱ्यापैकी कमी असतं. कारण जंगलात अशा काही गोष्टी आहेत, की त्या खाऊन शेळीला फायदाही होत असतो. तोटेही होतात, पण ते तोटे जर तुम्हाला माहिती झालं, की कुठल्या वनस्पतीपासून शेळीला तोटे होत असतात, तर त्या तोट्यापासून तुम्ही त्या शेळीला वाचवू शकता. ओके. पण आता अर्धबंदिस्त शेळीपालनाचा आपण विचार केला ना, याच्यातही खाद्यावर जो खर्च असतो ना, तो बऱ्यापैकी कमी होत असतो मित्रांनो. आणि सोबतच फार्मची पण व्यवस्थित काळजी घेतली गेलेली असते आणि जो आपल्या जर तुम्ही चाऱ्याला जो खर्च लागणार आहे, तो बी बराच कमी झालेला असतो. ओके. नंतर येतो विषय बंदिस्त शेळीपालनाचा. याच्यामध्ये कसं असतं ना, की आपण सगळ्यात मेन गोष्ट आपली चुकते कुठे माहिती का? ज्यावेळेस आपल्याला शेळी बंदिस्त करायची असते ना, तर त्यावेळेस आपण कन्फ्यूज असतो. कन्फ्यूज म्हणजे कसं असतो ना, की आपण लहान पाठी पाळायच्या किंवा मोठी शेळी आपण आपल्या फार्मवर आणायची. आता लहान कसं असतं ना, ज्यावेळेस आपण मार्केटमधनं आपल्या बंदिस्त फार्मवर आणतो ना, तर त्यावेळेस विषय असा होतो मित्रांनो, की ती शेळी असते ना, तिला मूळतः बाहेर आदत असते. ओके. बाहेर फिरायची आदत असते तिला आणि तिला जर अचानक बंद केली ना आपण, म्हणजे फार्मवर ज्यावेळेस बंदिस्त केली ना आपण, तर प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, की तिला आपल्या फार्मवर सेट करण्यासाठी बराच असा कालावधी लागत असतो. आता प्रॉब्लेम असा असतो, की त्या शेळीला म्हणजे बाहेर विविध प्रकारच्या वनस्पती खायची सवय लागलेली असते आणि ती ज्यावेळेस फार्मवर येते ना, तर त्यावेळेस तिला कुठल्याही एकाच प्रकारचा चारा जो असतो ना, तो तिला म्हणजे भेटत असतो आणि तो चारा खाऊन ती बिलकुल कंटाळून गेलेली असते. मग आपण आपल्या डोळ्यासमोर एक विषय कसा येतो ना, की यार शेळी आहे बुवा आमची, ती चाराही खात नाही. आता तिचं प्रोग्रेसमेंटही होत नाही. कसं होईल बरं प्रोग्रेसमेंट? ती तुम्ही एकदम अचानक तिकडनं आणली आणि तुमच्या फार्मवर बंदिस्त करून दिली. तिला ज्या गोष्टी हव्या होत्या त्याच गोष्टी जर भेटल्या नाही, तर ती साहजिक आहे ती एवढी डेव्हलप होणार नाही. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही लहान पाठी आणल्या, म्हणजे लहान लहान बच्चे जर शेळीचे आणले आणि ते तुम्ही फार्मवर जर बंदिस्त केले ना,
तर त्यांचं काय मूळतः त्यांची जी सुरुवात होत असते चारा खाण्याची किंवा ग्रो करण्याची, ती तुमच्या बंदिस्त फार्मवरूनच होत असते किंवा होईल. आणि तिच्या म्हणजे त्या रुटीनमध्ये त्या गोष्टींना ॲड होऊन जातात. ओके, की आपल्याला हाच म्हणजे मरेपर्यंत किंवा आपल्याला इथे जोपर्यंत राहू तोपर्यंत हाच चारा आपल्याला खायचा आहे किंवा हाच आपल्याला भेटणार आहे, असं तिला माहिती असतं लहानपणापासून. म्हणून ती शेळी काय ना, की तो तिथला तुमचा जो चारा असेल तोच तिला माहिती आहे. म्हणजे बाहेरच्या जगाचं तिला नॉलेजच नाहीये, की बाहेर कुठल्या कुठल्या वनस्पती मला खायला भेटतील बॉस. तिच्या मनात एकच कन्सेप्ट असते की लहानपणापासून की आपल्याला हेच भेटणार आहे आणि हेच आपल्याला खायचंय. म्हणून ती व्यवस्थित पद्धतीने तुमच्याकडे सेट होईल, तुमच्या फार्मवर सेट होते आणि तिची ग्रोथ पण चांगली होते आणि ती तुम्हाला लहानपणापासून तुम्ही पाळलेली असते तर ती तुम्हाला कळते सुद्धा. ओके, तर असा फायदा असतो बंदिस्तमध्ये. ओके, आता शेळीपालन मेन विषय येतो की शेळीपालन बंद का पडतात. आता प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो माहिती का, शेळीपालन बंद पडायचे की आपण जर आपली स्वतःची लेंड्या जाळायची जर ताकद असेल ना, ओके, किंवा हिंमत असेल ना, आपली जर लेंड्या जाळायची हिंमत असेल तर तुमचं शेळीपालन बंद पडू शकत नाही. आणि जर तुम्ही मजुराच्या भरोशावर असाल किंवा आपली काम करायची इच्छाशक्ती नसेल किंवा आपली दानतच नसेल काम करायची, आपण नुसतं बाहेरूनच जर शेळीपालक असू, ओके, तर तुमचं शेळीपालन कधी सक्सेस होऊ शकत नाही. ओके, तर मेन गोष्ट काय ना, की जे जे फार्म तुमच्या एरियामध्ये बंद पडलेले आहेत शेळीपालनाचे, जे जे फार्म बंद पडलेत ना, तर स्पेशली त्या फार्मवर जाऊन तुम्ही एक वेळेस व्हिजिट करा. ओके, व्हिजिट करून त्या फार्ममध्ये काय काय चुका केलेल्या होत्या किंवा काय काय चुका झालेल्या होत्या, अगोदर त्या चुका चेक करा आणि मग त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्या फार्म म्हणजे तुमच्या फार्मवर त्या चुका जेणेकरून होणार नाही याची दखल घ्या, काळजी घ्या आणि मग त्या चुकांपासून म्हणजे सावधानी बाळगा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं कार्य करत राहा. तुमचा फार्म बंदच पडू शकत नाही. जनरली 2-4 गोष्टी असतात फार्म का बंद पडत असतो. आपण परिपूर्ण मजुराच्या भरोशावर डिपेंड असतो. ओके, आता सगळं जे काही करेल ते मजूरच करेल. ओके, किंवा जो आपला फार्मवर जो माणूस लावलेला असतो तोच करेल असं. आता तुम्हाला जर ते शेळीच कळाली नाही तर तुम्ही काय तो म्हणजे तुमचा फार्म डेव्हलप होणार बरोबर. तर मेन गोष्ट अगोदर तुम्हाला शेळी पण कळली पाहिजे. ओके, आता कसं असतं ना, ज्यावेळेस शेळी ही आजारी पडते ना तर तिचे सिम्पटम्स असतात. ओके, आता बघा ना, आपण आपल्यावर ना एक अनुभव घ्या. आपण ज्यावेळेस आजारी पडतो ना तर आपल्यालाही वाटतं ना की आपल्या रुटीनमध्ये काहीतरी बदलाव होत असतो. हे जनरली आपल्या घरच्यांना सगळ्यांना कळत असतं की हा याने आज जेवण नाही केलेलं आहे किंवा याचा हसण्याचा मूड नाही, बोलायचा मूड नाही, मजाक करायचा मूड नाही किंवा याचा खेळायचा कुदायचा मूड नाही आहे. ओके, आता आपण काय करणार की आपण असं म्हणजे एकदम असं बिलकुल नॉर्मल सारखं येणार, एकदम शांत जाऊन बसून राहणार. हा सिम्पटम सेम शेळीमध्ये असतो. तीही इतर शेळ्यांशी जसं की चारा खाणार नाही, एकटी एकटी राहायचा प्रयत्न करेल, जसं म्हणजे एकदम स्पीडमध्ये चालणार नाही, एकदम हळूवार पद्धतीने जर कधी म्हणजे चालायचं झालं तर एकदम हळूहळू चालायचा प्रयत्न करेल. म्हणजे तिच्या ज्या डेली रुटीनमध्ये ना लगेच बदलाव होत असतो. अशा शेळीला तुम्हाला ओळखता आली पाहिजे की चाली ही शेळी हिच्यात काहीतरी प्रॉब्लेम इंटरनल झालेला आहे असं. लगेच तिच्यावर प्रथम उपचार करायचा, तुम्ही ट्रीटमेंट करायची. ओके, या सगळ्या गोष्टी ह्या एवढ्या गोष्टींचं म्हणजे तुमचं वॅक्सिनेशनचं शेड्यूल व्यवस्थित पाहिजे, तुमचं फार्मचं नियोजन चांगलं पाहिजे, तुम्हाला शेळ्या कळायला पाहिजे, समजायला पाहिजे. ओके, या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर शेळ्यांची निवड, जाती. ओके, आता विषय कसा येतो ना, शेळ्यांमध्ये कन्फ्यूज माणूस खूप जबरदस्त असतो. शेळ्यांच्या कोणत्या जाती मी सिलेक्ट करू. मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो, तुम्हाला जर प्राण्याचं संगोपन करता आलं ना, तुम्ही भारतातली कोणतीही जाता ना, ओके, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही व्यवस्थित तुम्हाला सांभाळू शकता. मेन गोष्ट एवढीच आहे की तुम्ही त्या प्राण्यावर कष्ट किती घेताय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. असं अजिबातच नाही की मी आपल्या फार्मवर आफ्रिकन बोर घेऊन येऊन ती आपल्याकडे आपल्या वातावरणात सेट होत नाही, असं नाही तसं नाही, अजिबात नाही. हा फक्त काय ना की आपल्या मनाचा झालेला एक न्यूनगंड आहे की ती अमुक जातीची शेळी आपल्याकडे सेट होत नाही, असं अजिबात नाही मित्रांनो. मान्य आहे तिकडचं वातावरण इकडचं वातावरण खूप चेंज झालेलं असतं, पण त्याला जर तुम्ही व्यवस्थित त्याच्या जोडीला जर तुम्ही व्यवस्थित तुमचं खुराक मॅनेजमेंट, वॅक्सिनेशन शेड्यूल किंवा तिचं मेडिकल ट्रीटमेंट, म्हणजे मल्टीव्हिटॅमिन्स किंवा कॅल्शियम्स किंवा लिव्हर टॉनिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं जर तुमचं व्यवस्थित नियोजन असेल ना तर ती शेळी सेट व्हायला तुमच्या फार्मवर जास्त वेळ लागत नाही. ओके, तर मेन गोष्ट असते. आता शेळीला जाती कशा कशा ओळखायच्या बघा. शेळींच्या जातींवरनं पण आपण ही व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर बनवलेला आहे मित्रांनो, तो तुम्ही तो जाऊन बरोबर एक वेळेस चेक करा
त्याला त्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला की शेळ्यांच्या कोणत्या जाती आहेत, म्हणजे किती किती जाती आहेत आणि कशा कशा ओळखायच्या हे पण मी सांगितलं त्या व्हिडिओमध्ये. आता विषय येतो मित्रांनो की चारा नियोजन, सुका चारा कसा किंवा कोरडा चारा कसा किंवा झाडपाला कसा, या सगळ्या गोष्टी आपण शेळीपालनामध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. आता चाऱ्याचं नियोजन झालं म्हणजे कसं असतं ना, आपल्याकडे जनरली कसं असतं ना, तुम्हाला एक गोष्ट सांगायचं मी नेहमी प्रयत्न करत असतो की जितका जास्त खर्च कमी होईल ना तितकं तुम्हाला शेळीपालन हे प्रॉफिटेबल होईल. आता खर्च तुम्हाला कमी जर करायचा राहिला तर कसं, चाऱ्याचं सुक्या चाऱ्याचं नियोजन तुम्ही करा, जेणेकरून जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये ओके उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपली हंगामी पिकं निघतात ना, तर त्यावेळेस तुम्ही स्टॉक करून ठेवा आपल्याकडे चाऱ्याचा. जसं की तूरची कुट्टी झाली, ही आपल्याकडे जनरली बऱ्याच भागांमध्ये ही फ्रीमध्ये भेटत असते, पण तिची व्हॅल्यू आपल्याला त्यावेळेस कळत नाही. तिची व्हॅल्यू केव्हा कळते की ज्यावेळेस बरसातच्या सीझनमध्ये, पावसाळ्याच्या सीझनमध्ये ज्यावेळेस शेळींना सुक्या चाऱ्याची गरज भासते त्यावेळेस. आता भेटून भेटून किती भेटणार महाग ती. आता कसं असतं ना की जनरली शेतांच्या बांधामध्ये आपल्या खेडेगावांमध्ये तूर लावलेली असते आणि तिथले लोक ही तूरची ज्यावेळेस ती पीक काढताना तर तो जो वेस्टेज असतो ना, तो तूरचा तो तसाच पडू दिलेला असतो. कधी कधी तिला जाळून पण टाकतात. मग अशा वेळेस आपण लक्ष ठेवायचं की तिथली ती तूर आहे ना, तिचं जे वेस्टेज आहे, तिचे जे फोतर आहे ना, तर ते आपण आणायचे, आपल्या फार्मवर स्टॉक करून ठेवायचे. नंबर 1. नंबर 2ला कसं असतं ना, सोयाबीनची कुट्टी आपल्याकडे बऱ्याच भागांमध्ये भेटत असते, त्या कुट्टीचा स्टॉक करून ठेवा. नंबर 3ला असते आपल्याकडे हरभऱ्याची कुट्टी असते. हरभरा असतो ना, हरभरा काढला गेल्यानंतर त्याची ती काढ म्हटली जाते आपल्याकडे, ती जी काढ असते ना, ती सुद्धा आपण उन्हाळ्यामध्ये स्टॉक करून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्वारी असते, ज्वारीची जी भुसी असते ना, तर त्या भुसीचं पण संगोपन करून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. किंवा तुम्ही सुका चारा असेल, कडबा असेल, कडब्याची कुट्टी, मक्याची कुट्टी किंवा सायलेज करू शकता तुम्ही, किंवा मूर घास करू शकता. याचा स्टॉक तुम्ही जितका करून ठेवाल तितकं तुम्हाला पुढचं जे फ्युचर आहे ना, शेळी पालनामधलं जे फ्युचर आहे ना, तर तुम्हाला तेवढा त्याचा फायदा होईल. ओके, कसं असतं ना, त्याच्यानंतर भुईमुगाचा पाला असतो. बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या तुम्ही एक प्री मॅनेजमेंट करू शकता. त्याच्यानंतर येतो ओला चाराचा. आता तुम्हाला शेळीपालन करायचंच आहे ना, तर त्याच्या अगोदर प्री मॅनेजमेंट कसं करायचं आहे तुम्हाला, की त्याच्या अगोदर तुम्हाला चाऱ्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही शेळीपालन सुरू करायचे म्हणून तुम्ही फार्मवर शेळ्या घेऊन आल्यात आणि आता ते चालूच करायचंय बा, मला आता शेळीपालन करायचं. पण तसं नाही मित्रांनो. विषय कसा असतो ना, की तुम्हाला शेळीपालन करायचंय ना, तर सगळ्यात अगोदर काय आहे ना, की तुम्हाला चाऱ्याचं नियोजन अगोदर मेन करणं गरजेचं आहे. कारण ती शेळी तुमच्या फार्मवर ज्यावेळेस येते ना, तर त्यावेळेस त्या शेळीला लागणार काय आहे, की चारा, आणि तो चारा त्यावेळेस तुमच्याकडे उपलब्ध पाहिजे. म्हणून चाऱ्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आता येतो झाडपाल्याचा विषय. आता मित्रांनो, मला शेळीपालन करायचं होतं म्हणून याच्या अगोदर म्हणजे 10 वर्षापूर्वीच मी माझ्या संपूर्ण बांधाला सोबाबूल लावून ठेवलेला आहे मित्रांनो. आता खूप मोठे मोठे झाडं झालेले आहेत. आता मला माहिती आहे की मी कधीतरी भविष्यामध्ये एक दिवस मला शेळीपालन करायचं, हे माझ्या मनामध्ये 10 वर्षापूर्वी विचार केलेला होता. आणि त्याच अनुषंगाने मी आमच्या शेताच्या बांधावर काय केलं, सोयाबीनची लागवड करून ठेवलेली. आता मला बाहेर कुठे जायला म्हणजे पाला घ्यायला जायची गरज पडत नाही, कारण माझ्याकडे सोयाबीनची झाडं जितकी झालेली आहेत, तर ते नुसतं असं पाला आणून टाकायचा जरी झाला ना, तरी पूर्ण एक फिरायला 1 महिना लागत असतो. म्हणजे ह्या गोष्टी यांचा मॅनेजमेंट जर तुमचं व्यवस्थित असेल ना, तर म्हणजे एवढा चाऱ्यावर फालतू खर्च जो होतो ना, तो त्याच्यापासून वाचाल तुम्ही. नंतर येतो मजूरचं व्यवस्थापन. आता कसं असतं ना, तुमच्याकडे जवळजवळ शेळ्या किती तुम्ही ठेवताय, ओके, आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही मजूर कसं लावताय. जेवढं जास्त तुम्हाला मजूरची बचत करता आली तेवढं तुम्ही करायचा प्रयत्न करा. ओके, आणि जेवढ्या तुम्हाला शेळ्या जास्त म्हणजे जास्त तुम्हाला पाळता आल्या तेवढं तुम्ही पाळायचा प्रयत्न करा. ओके, मजूरच्या जोडीला तुम्ही स्वतःहून काम करा तिथं, जेणेकरून मजुराला जो लागणारा खर्च आहे ना, तो लागणार नाही आणि फुल प्रॉफिट तो तुमचा वैयक्तिक असणार आहे. ओके, आता शेडवरील खर्च किंवा फार्मचं मॅनेजमेंट. आता तुम्हाला शेड बांधायचं तर मेन गोष्टी लक्षात ठेवायच्या, की शेडवर तुम्हाला जास्त खर्च न करता तुम्हाला शेळींवर खर्च करायचा आहे, हे जास्त डोक्यात म्हणजे असं घुसून ठेवा. आता खुराकचं नियोजन कसं करायचं, तुम्हाला खुराकमध्ये शेळींना कुठला कुठला खुराक द्यायचा आहे हे तुम्हाला पहिले अगोदर तुमच्याकडे फिक्स पाहिजे. आता शेळी जणल्यानंतर किंवा गाभण अवस्थेमध्ये तुम्हाला ढेप कशी द्यायची किंवा सरकी पेंड कशी द्यायची, मका कसा द्यायचा आहे, गहू कसा द्यायचा आहे, हे त्यावेळेस तुम्ही जर व्यवस्थित केलं ना. आता गाभण अवस्थेमध्ये जर शेळीला चांगला खुराक दिला तुम्ही, येणारच तिचं प्रोटेक्शन चांगलं राहील. आता ते वेळेनंतर म्हणजे तिची डिलिव्हरी झाल्यानंतर जर तुम्ही तिला अजून खर्च चांगला केला किंवा तिला खुराक चांगला दिला, गुळाचं पाणी पाजलं किंवा तिला तुम्ही दाना दिला, तर त्याच्याने काय होणार आहे, की तिला दूध वाढणार. आणि तिला जर दूध वाढलं तर सुयोग म्हणजे योगायोगाने त्या जे पिल्ले असतील ना, ते जे बच्चे असतील ना,
तर त्यांनाही त्याचा असर चांगला होणार आहे मित्रांनो. ओके, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता नंतर येतो विषय मित्रांनो की शेळी माझावर ज्यावेळेस येते किंवा ज्यावेळेस आपण म्हणजे शेळी ज्यावेळेस माझावर येतात त्यावेळेस आपण काय काय काळजी घेतली पाहिजे. किंवा आता जसं असतं शेळी माझावर आली म्हणजे कसं असतं ना की शेळी कळपामध्ये असते आणि त्याच कळपामध्ये बोकड पण असतो. आता तो बोकड ज्यावेळेस शेळी माझावर येत असते ना तर त्यावेळेस त्या बोकडाच्या अंगामध्ये खूप जबरदस्त रग असते आणि तो बोकड जर त्या आपल्या शेळीच्या म्हणजे वाड्यामध्ये जर ठेवला, ती शेळी पण ठेवली ना तर त्या शेळीला कुठलीही शेळी जवळ आली किंवा कुठलाही बोकड जर जवळ आला आणि जो लागवडीसाठी असतो तो जो बोकड त्याने जर पाहिलं, तो धडस इतकी जबरदस्त टक्कर इतकी जोरात देतो की ती शेळी किंवा ते दुसरं पिल्लू असेल किंवा बच्चं असेल किंवा ते इतर दुसरी शेळी असेल तर तिला डायरेक्ट तो म्हणजे अपायच करून टाकतो. म्हणून जर तुमची शेळी माझावर आली ना तर तिला तुमच्या त्या कळपातून दूर ठेवा तिला, जेणेकरून तो जो बोकड असेल तुमचा लागवडीचा बोकड जर उत्कृष्ट प्रतीचा जर बोकड असेल तर तो म्हणजे भयानच असतो, त्याची धडसच खूप जबरदस्त असते, तर त्याला दूर ठेवा जेणेकरून काय ना इतर दुसऱ्या शेळींना त्रास नको झाला पाहिजे किंवा इजा नाही झाली पाहिजे. ओके, शेळीची गाभण अवस्थेमध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे. इतर दुसऱ्या शेळ्यांनी त्या शेळीला मारलं नको पाहिजे म्हणून ती शेळी थोडी अलिप्त पाहिजे. ओके, त्या शेळीला म्हणजे गरम अशा कुठल्या वस्तू नको गेल्या पाहिजे तिच्या पोटामध्ये. ओके, जेणेकरून जो पोटात असतो तो गाभ तो प्रीमॅच्युअर डिलिव्हर नको झाली पाहिजे त्याच्याने. ओके, म्हणजे ह्या गोष्टींचं लक्ष तुम्हाला पाहिजे, लक्ष ठेवता आलं पाहिजे. आता शेळी ज्यावेळेस डिलिव्हरी होऊन जाते त्यावेळेस तिची काय काळजी घ्यायची, तर तिला जसं की गुळाचं पाणी झालं. ओके, तिचं म्हणजे ब्लड खूप गेलेलं असतं, तिला कॅल्शियम तुरंत भेटण्यासाठी गुळाचं पाणी पाजणं झालेलं किंवा बाजरी असते, बाजरीला तेल लावून तिला ते खाऊ घालणं, म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी असतात ते तिला देणं. बच्च्याला व्यवस्थित संगोपन करणं, लहान पिल्ला ज्यावेळेस तिला होत असतात तिच्या ज्या धारा असतात ना फर्स्ट धारा त्या फोडून जमिनीवर टाकायच्या असतात किंवा विशिष्ट जागी टाकायच्या असतात. त्याच्यानंतर त्या पिल्लाला ते दूध पाजायचं असतं. पहिलं जे दूध असतं ना त्या पिल्लासाठी खूप उपयुक्त असतं, त्याच्यानेच त्या शरीराची बोन स्ट्रक्चर ते बनत असतं मित्रांनो. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी येत असतात. आता सोबतच मित्रांनो, आता तुम्ही शेळी तर व्यवस्थित तुमच्या फार्मवर पाळून घेतलेली. ओके, त्याच्यानंतर विषय काय येतो की तुम्ही त्या शेळींना म्हणजे जर तुम्हाला शेळी ही पाळली तुम्ही शेळी तुमच्या फार्मवर आणि तुम्हाला जर शेळीसाठी क्रॉसिंगसाठी ब्रीडर ठेवायचा असेल तर ब्रीडर चुकूनही तुम्ही म्हणजे अशा छोट्या किंवा कमकुवत जातीचा ब्रीडर ठेवू नका. तुमच्या शेळीसाठी उत्कृष्ट जातीचा ब्रीडर ठेवणं हे खूप गरजेचं आहे. ओके, आता हे सगळं झालं शेळीचं व्यवस्थित मॅनेजमेंट किंवा संगोपन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता याचं विक्री व्यवस्थापन हे खूप गरजेचं आहे, कारण शेळी तुम्ही कितीही चांगली पाळून ठेवली ना तर जोपर्यंत तुम्हाला त्याचं विक्री व्यवस्थापन करता येते ना तोपर्यंत तुम्ही तुमच्या करिअरमध्ये म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती साधूच शकत नाही. आता कसं असतं, भलेही तुम्ही खूप मोठ्या दर्जाची शेळी पाळा आणि खूप चांगले तुम्ही पिल्लं तिच्याकडनं जन्माला घाला आणि खूप चांगला माल तुम्ही सेट करा तुमच्याबरोबर, त्या मालाची तुम्हाला किंमत जर ठरवता नाही आली ना तर तुमचा इतका खर्च केलेला तो काहीच कामाचा नाही. तर मेन गोष्ट असतं विक्रीचं नियोजन तुम्हाला हे आलं पाहिजे. विविध माध्यम आहेत मित्रांनो, सोशल मीडियाचा चांगला वापर करा आणि त्या शेळीचं विक्री व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थित पद्धतीने करा, तर जरूरच तुम्हाला फायदा होणार. ओके, आता विषय येतो मित्रांनो की खत म्हणजे ज्या शेळीपासून ज्या लेंड्या निघत असतात त्या लेंडींचंही विक्री व्यवस्थापन. जर तुमच्याकडे शेत असेल त्या शेतामध्ये तुम्ही त्या लेंड्या टाका आणि तुमचं त्या लेंड्या टाकल्याने काय होणार की तुमचं जे येणारं प्रोडक्शन असेल शेतातलं उत्कृष्ट पद्धतीचं होणार. आणि जर तुमच्याकडे शेत नसेल, तुम्हाला जर वाटत असेल की मला त्या लेंड्या विकायच्या आहेत बस, त्या लेंड्यांवर विशिष्ट प्रकारची प्रोसेस करा. ओके, वर्मी कंपोस्टमध्ये त्याला ट्रान्सफर करा आणि ते खत तुम्ही मार्केटला विका, त्याच्यानेही तुम्हाला फायदा होणार मित्रांनो. ओके, म्हणजे तुम्हाला मार्केटपर्यंत जायची तर गरजच अजिबात नाही. तुमच्याकडे जर खत असेल तर तुमच्याकडे इतर दुसरे शेतकरी ज्यांना ऑर्गॅनिक पद्धतीत शेती करायची असेल ते तुमच्याकडे असे लाईन लावतील तुमचं ते खत घेण्यासाठी. ओके, हे झालं. आता दूध व्यवसाय. आता शेळीपालनामध्ये तुम्ही म्हणाल की दूध व्यवसाय कसा शक्य बा? हो, शक्य आहे. आता कसं असतं ना, आमच्या भागामध्ये काठवडी शेळी ही पाळली जाते. ही प्रामुख्याने गुजरातमधील भावनगर या भागात आणली जाते. आता ती शेळीचा जर विचार केला ना जनरली 1 लिटर 1.5 लिटर ते 2 लिटर पर्यंत ती दूध देत असते. ओके, आता जे शेतकरी गाय पाळू शकत नाही तर त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन म्हणून काय असू शकतं की शेळी. ओके, खर्चही कमी आहे, चाराही कमी आहे आणि दूधही मस्त आहे. तर मग तुम्ही दुधाचाही व्यवसाय करू शकता शेळी पालनातनं. आता बरेच असे आमच्या भागामध्ये लोक आहेत की शेळी पालक आहेत की ते
दुधामध्ये खूप चांगलं त्यांनी नाव कमवलेलं आहे आणि खूप चांगलं दूध ते डेअरीपर्यंत देत आहेत. आणि शेळीचं जे दूध असतं ना तर त्याला फॅटही बऱ्याच चांगल्या पद्धतीची लागत असते. म्हणून शेळीपालन ही दूध व्यवसाय करता येतो. आता मेन विषय असतो मित्रांनो, की तुम्ही आजूबाजूचा जो म्हणजे आजूबाजूच्या ज्या बाजारांची तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता कसं असतं ना, आता जसं आमचा जो खानदेश आहे, खानदेशमध्ये किती मेन बाजार आहेत बुवा आणि कसे कसे भरले जातात आणि कधी कधी भरले जातात, कोणत्या कोणत्या दिवशी असतात, याचं नॉलेज असणं तुमच्याकडे खूप गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला जर विक्री व्यवस्थापनासाठी जर अडचण येत असेल तर तुम्ही काय करू शकता, की तुमचा जो तयार झालेला माल तुम्ही त्या बाजारात घेऊन जाऊन विकू पण शकता. ओके. जेणेकरून बाजारामध्ये पण आहे ना तुम्हाला ती प्राइस काउंटर करता आली पाहिजे. कारण बाजारात गेल्यानंतर काय ना, विकणारा एक व्यक्ती असतो पण घेणारे 10 व्यक्ती असतात. पण त्या 10 लोकांना तुम्हाला तोड देता आली पाहिजे. म्हणून बाजाराची माहिती असणं खूप गरजेचं आहे. बाजारामध्ये कोणता ट्रेंड आहे, ओके, कोणत्या प्रकारचे ॲनिमल्स म्हणजे किंवा कोणत्या प्रकारचे शेळीला कोणत्या कशा पद्धतीने मागणी आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता हा सगळा झाला विषय मित्रांनो. आता ज्यावेळेस आपली शेळी असते, आता शेळीला ज्यावेळेस आपण लिव्हर टॉनिक देतो किंवा तिला तेल पाजतो किंवा तिला मल्टीव्हिटॅमिन देतो किंवा म्हणजे हा एक टॉपिक राहून गेला होता. या सगळ्या गोष्टी दिल्याचा फायदा कसा असतो, जसं की आता चाटणविटा असतात आपल्या फार्मवर ना, आपण मेन गोष्ट म्हणजे काय ना, चाटणविटा बांधून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. का बांधून ठेवणं, ते शेळीमध्ये ज्यावेळेस जी चारा ज्यावेळेस खाते ना त्यावेळेस तिला डायजेस्ट झाला पाहिजे तो तिचा चारा. जो चारा जी खात असते ना, तर तो चारा नुसता तिने सुका चारा किंवा हिरवा चारा खाल्ला तर बघा ना, आपला पण एक विषय सांगतो मित्रांनो, आपण जर कधी कुठली एक वस्तू जर भरगच्च खाल्ली तर आपल्यामध्ये पण काय असतं ना, की गॅस्ट्रिक तयार होणार, ऍसिडिटी होणार. तसंच शेळीचाही प्रॉब्लेम असतो. ओके. मग ते चयापचनच्या क्रिया पूर्ण होण्यासाठी काय ना, की तिच्यामध्ये की चाटणविटा जसे सेंद्रिय मीठ असतं, नमक असतं, हिमालयन 32 असतात. या बऱ्याच अशा गोष्टी असतात, की त्या तुमच्या फार्मवर असू देणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक महिन्याला तुम्ही तिचं डिवर्मिंग करा. डिवर्मिंग करायचे 2 प्रकार आहेत. एक आउटर डिवर्मिंग करू शकता तुम्ही, इंटरनल डिवर्मिंग करू शकता. आता इंटरनल डिवर्मिंगमध्ये कसं ना, की तुम्ही तिला लिव्हर टॉनिक देऊ शकता. ओके. आउटरनल डिवर्मिंगमध्ये काही तुम्ही तिचे केस कापून टाका, जे मोठे-मोठे झालेले असतील किंवा तिला तुम्ही बुटेक्स लावा, हायटेक लावा किंवा बेशी पावडर लावा. जेणेकरून काय ना, तिच्यावर ज्या होणाऱ्या गोचीड, पिसा वगैरे ह्या ज्या आहेत ना, की ह्या होणार नाहीत. ओके. आणि ह्या जर नाही झाल्या तर सुदैवाने तुमचा प्राणी काय असणार, की दष्टपुष्ट होणार. कारण कसं असतं ना, ही जे परजीवीचे जीव असतात ना, की ते आपण आपल्या शेळीला किंवा आपल्या त्या प्राण्याला जे खाल्लेलं असतं ना ते अंगी लागू देत नाही. ते रक्त पित असतात आणि ते रक्त जर आपल्या शेळीतलं रक्त जर गेलं, इतक्या मेहनतीने आपण त्या शेळीला इतकं ताजं-तवानं केलेलं असतं आणि तेच जर रक्त ते बाहेरचे दुसरे जर परजीवी जर घेऊन गेले, तर आपला जो प्राणी राहतो तो पाहिजे तेवढी ताकद त्याच्या शरीरावर राहत नाही. ओके. अंगावर राहत नाही. म्हणजे तो असा एक चलबिचल, म्हणजे तो त्याच्या मनामध्ये ना वेगळंच कन्फ्युजन असतं, की कधी इकडे खास किंवा तिकडे खास किंवा चाऱ्यावर मूड न करणं, चारा व्यवस्थित न खाणं, व्यवस्थित बसत नाही, झोपत नाही. त्याचं म्हणजे त्याचा व्यवस्थित आराम होत नाही या परजीवांमुळे. म्हणून डिवर्मिंग करणं हे खूप गरजेचं आहे. आता फार्मवर जसं मल्टीव्हिटॅमिन देणं, म्हणजे चाटणविटा ठेवणं किंवा कॅल्शियम मिनरल्स देणं, ओके, लिव्हर टॉनिक वगैरे देणं, ह्या सगळ्या प्रायमरी गोष्टी आहेत, ह्या आपल्या फार्मवर दिल्याच पाहिजे. सोबतच असं असतं मित्रांनो, की आपल्या फार्मवर शेळ्यांना तेल आणि कापूर हे पण द्यायचं असतं. याचा फायदा सांगतो तुम्हाला मित्रांनो, की जसं आपण आपला एक विचार करतो मी. आपल्याला जसं खाण्याचा वास असतो, ओके. आता आपण गेस करू शकतो, की कोणतं खाणं म्हणजे वासावरनं आपण खाण्याचा एक अंदाजा लावू शकतो. तसंच शेळी पण असा एक प्राणी, की ती पण तिला कुठलाही जर चारा असा नवीन दिला, तर त्या चाऱ्याचा स्मेल तिला येत असतो आणि तो स्मेल येऊ नये या कारणास्तव तिला तेल आणि कापूर ह्या 2 गोष्टी पाजल्या जातात. याने काय होतं ना, की कापूरच्या स्मेलमुळे काय ना, तिच्या नाकाचा जो स्मेल करायची जी क्षमता असते ना, स्मेल ओळखायची, तर ती म्हणजे नाहीशी झालेली असते. तर मग तिला ती जो समोरचा जो चारा असतो ना, तो कापूरचा जो स्मेल असतो ना, तर त्या स्मेल सारखाच ती फील करते आणि तो चारा खात असते. म्हणून कापूर आणि तेल देणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही ॲड केल्या 2 गोष्टी, लसूण आणि हळद जर ॲड केलीच तर तुम्ही, तर ते इंटरनल डिवॉर्मिंगसाठी पण खूप छान आहे. लसण बी अँटिबायोटिक आहे आणि हळद पण अँटिबायोटिक आहे. हे जर तुम्ही तिला द्यायचा प्रयत्न केला तर ते पण अतिउत्कृष्ट असणार आहे. सोबतच मित्रांनो, की आपला फार्म आहे ना, आपल्याला माहिती आहे, आपल्याला बऱ्यापैकी नॉलेज आहे. ओके.
पण तरी सुद्धा आपण आपल्या फार्मवर आहे ना एक वेळेस का असे ना डॉक्टरची महिन्यातनं एक वेळेस व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे. मान्य आहे तुम्हाला तुम्ही शेळ्या नका दाखवा डॉक्टरांना, पण तरी सुद्धा एक वेळेस व्हिजिट करून द्या डॉक्टरची. कारण कशी असते ना आपली नजर ही आपण आपल्या नजरेतनं बघत असतो. आपण काय ना व्यावसायिक ह्या दृष्टिकोनानुसार बघत असू, पण ज्यावेळेस डॉक्टर आपल्या फार्मवर येऊन ज्यावेळेस बघेल ना तर तो एक पेशंट या स्वरूपात आपल्या फार्मवर बघून जाईल. म्हणून डॉक्टरचं एक व्हिजिट आपल्या फार्मवर करून घ्या. काय होतं एक व्हिजिटने कोणता काही फरक पडून जाणार नाही. खर्च करायला गेला तर तुम्ही बराच खर्च करू शकता, पण एक गेला थोडा खर्च झाला तर काही प्रॉब्लेम नाही, पण डॉक्टरची व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे. ओके, शेळ्या एकमेकांना मारू नये म्हणून तुम्ही काय करा ना, ज्या मारक्या शेळ्या असतात त्यांना बाजूला बांधा, ज्या गरीब असतात त्यांना बाजूला करा. कारण कसं गाभण अवस्थेमध्ये गाभण कालावधीमध्ये शेळीने जरी शेळीला जर टक्कर दिली ना तर ती प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊन जाते. म्हणजे गाभण तिचा गाभ असते ना ते फेकून देते. मग ह्या अडचणी नको झाल्या पाहिजे म्हणून काय असते ना आपल्या फार्ममध्ये जी मारकी शेळी असते ना तिला कदाचित तुम्ही दूर ठेवा किंवा बांधून द्या. ओके, जेणेकरून तिने गरीब शेळ्यांना मारायला नको पाहिजे. आणि कसं असतं ना मारक्या शेळ्या ज्यावेळेस फार्मर जास्त प्रमाणात असतील ना तर त्या गरीब शेळ्यांना चाराही खाऊ देत नाही. ओके, आता याच्यानंतर येतो विषय शेळींचे शिंग कटिंग, खूर कटिंग किंवा केस कटिंग. याचा फायदा बराच होत असतो. आता बंदिस्त शेळी असतील तुमच्या शेळी पालन करत असाल तर खूर वाढायची कॅपॅसिटी म्हणजे खूर वाढतात शेळींचे, मग ते खूर वेळोवेळी कटिंग झाले पाहिजे. त्याच्याने चालायला डिस्टर्ब होत असतो. आता काही काही शेळ्या असतात त्यांचे शिंग खूप मोठे वाढत असतात. ते असे कधी असे उलटे ज्यावेळेस शिंगवतात ना त्या शेळींच्या मानेला इजा करतात. मग त्या शिंगांची व्यवस्थित कटिंग करणं हे पण गरजेचं आहे. काही शेळ्या अशा असतात त्यांचे केस जास्त अंगावर असल्या कारणाने त्याच्यामध्ये गोचीड पिसा होणं हे साहजिकच आहे मित्रांनो. तर मग शेळींचे केसही वारंवार कटिंग करणं हे खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस शेळीची डिलिव्हरी होत असते, डिलिव्हरी झाल्यानंतर तिच्याकडं म्हणजे तिची जी पोटातली जी विष्ठा असते ना ती कंटिन्युअसली बाहेर टाकत असते आणि ती विष्ठा केसांना लागते आणि केसांवर तो म्हणजे एकदम म्हणजे तो असा मैला तयार होऊन जातो. तो मैला तयार झाल्याने तिथं माक्या बसणार, त्या माक्या तिथं विष्ठा करणार, तिच्याने ते शेळीला विविध प्रकारचे जंतू त्या शेळीला विजा करणार. म्हणून या अशा गोष्टी नको झाल्या पाहिजे. याच्यासाठी केस कटिंग करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही जर शेळीचे बाल कटिंग केले आणि त्याच्या 1 महिन्यानंतर बघा तुम्ही त्या शेळीवर आलेली चमक किती जबरदस्त असू शकते. तर या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, आता विषय येतो मित्रांनो की शेळी पालनासोबत तुम्ही काय काय करू शकता बुवा असं, की शेळी पालनासोबतच तुम्ही कुठला कुठला व्यवसाय करू शकता जेणेकरून तुमच्या शेळी पालन ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला तो फायद्याचा ठरू शकतो. तुम्ही कोंबडी म्हणजे मुर्गी कुक्कुट पालन करू शकता किंवा कोंबडी पालन करू शकता. कोंबडी पालन का करू शकता, की कोंबडी पाळण्याचे म्हणजे कुक्कुट पालन करण्याचे 2-3 प्रकारचे फायदे ते तुम्हाला मी सांगतो. जसं की सगळ्यात अगोदर तुम्हाला आउटर डिवॉर्मिंग करायची एवढी गरज भासू शकणार नाही. जर तुमच्या फार्मवर 10, 15, 20, 50 कोंबड्या असल्या तर शेळी पालनाच्या जोडीसाठी कसं असतं ना, ज्यावेळेस पिसा गोचीड हे कोंबडींचं एकदम आवडतं खाद्य आणि जर तुम्ही फार्ममध्ये एक चक्कर असा नुसता फिरून जरी आला ना कोंबडींना तरी त्या शेळींच्या आजूबाजूच्या पिसा गोचीड ओके म्हणजे असे इतर दुसरे हे जीव असतात ना ते खाऊन घेतात. ओके, म्हणजे जेणेकरून तुमचा एक प्लस पॉईंट तो झाला. नंबर दुसरा प्लस पॉईंट, शेळीची ही जी लेंडी असते ना मित्रांनो, ही लेंडी गोल स्वरूपात असते. ती लेंडी त्या लेंडीचं विरघळण्यासाठी किंवा रूपांतर खतामध्ये होण्यासाठी किंवा मातीमध्ये होण्यासाठी जवळजवळ 3 वर्षाचा कालावधी लागत असतो. जर त्या व्यतिरिक्त तुमच्या फार्मवर जर एक कोंबड्या असतील ना तर त्या कोंबड्या काय करतात, त्या लेंडींना चुरा करून टाकतात, त्यांचा म्हणजे भुगा करून टाकतात. त्याचा पण एक फायदा होत असतो. नंबर 3 ला सांगतो मित्रांनो, जर तुम्ही गावरानी कोंबड्या केल्याच तर त्या गावरानी कोंबडींपासून निघणारे अंडे हे एकदम ऑर्गॅनिक आणि गावरानी स्वरूपाचे असल्या कारणाने तुम्हाला वैयक्तिक त्याचा फायदा स्वतः तुम्हाला वैयक्तिक होतो. जेणेकरून घरपरिवारामध्ये जर खात असतील तर त्यांना ते जर दिल्याने ना म्हणजे काय ना इम्युनिटी सिस्टम बूस्ट होत असते. जेणेकरून म्हणजे तुमचे जे कष्ट होत असतात शेळी पालनामध्ये ते कष्ट होण्यापासून वाचाल तुम्ही, है ना. ओके, नंतर तुम्हाला करता येतं मित्रांनो. आता कोंबडी पालनामध्ये कसं असतं ना की एक तुमचा जर मोठा भव्य शेड असेल शेळी पालनाचा त्याच्यामध्ये तुम्ही कोंबडी पालनासाठी कुठे छोटीशी जर जागा करून ठेवली म्हणजे जेणेकरून तुमचा कोंबडी पालण्यासाठी म्हणजे कोंबडी पालन करण्यासाठी जो खर्च असणार तो शेड बांधायचा तो कदाचित वाचू शकेल. म्हणून तुम्ही कोंबडी पालन सुद्धा करू शकता. सोबतच असतं मेंढी पालन. मेंढी पालनही करू शकता तुम्ही. आता आमच्याकडे कधी कधी असा ट्रेंड असतो मित्रांनो, आम्ही शेळी पालन करतो ना तर त्याच वेळेस आम्हाला जर बाजारात 2-4 असे कोकरू वाटले म्हणजे अशी मेंढीचे जे मेल बच्चे जर वाटले आम्हाला पिल्ले वाटले तर आम्ही आमच्या फार्मवर घेऊन येतो. त्यांना 6 महिने 8 महिने चांगले सांभाळतो आणि व्यवस्थित पद्धतीने संगोपन झाल्यावर आम्ही त्यांना विकत असतो आणि चांगली प्राइसही सुदैवाने देऊन जातात. आणि कारण वजन वाढ कॅपॅसिटी शेळीच्या तुलनेत मेंढीमध्ये जास्त आहे किंवा मेंढीच्या पिल्ल्यामध्ये जास्त आहे.
तिचे वजन व्हायला कॅपॅसिटी चांगली असल्या कारणाने तिचा दामही चांगला असतो. म्हणून मित्रांनो, ह्या गोष्टी करून तुम्ही करू शकता. सोबतच गाई पालन करू शकता, म्हैस पालन करू शकता किंवा चांगल्या बैलांच्या जोड्या पाळू शकता. आता हे कसं सांगायचं, माझा उद्देश फक्त एवढाच होता. आता तुम्ही जर म्हैस पाळली तुमच्या फार्मवर, ओके, तर म्हैस पाळल्यानंतर काय होईल की शेळीने जो चारा वेस्ट केलेला असेल तो चारा तुम्ही त्यांना टाकून म्हणजे त्या चाऱ्याची गरज भागवू शकता आणि सोबतच त्याला जोड धंदा म्हणून एक तुमच्याकडे असंही तुम्ही शेळीपालनात काम करताच येत ना, तर त्यासोबत ह्या गोष्टी सुद्धा पाळल्या जाऊ शकतात तुमच्या फार्मवर. म्हणून तुम्हाला सांगतो की मित्रांनो की तुम्ही हे पण करू शकता शेळीपालना व्यतिरिक्त. मग त्याच्यानंतर तुमचा इंटरेस्ट कसा आहे, तुम्ही नंतर कबूतर सुद्धा पाळू शकता, सशी सुद्धा पाळू शकता, म्हणजे टर्की कोंबडीसारखाच एक प्राणी असतो तो सुद्धा पाळू शकता. म्हणजे बरेच अशा गोष्टी तुम्ही करू शकता किंवा खताचं विक्री व्यवस्थापन करू शकता तुम्ही, किंवा तुम्ही असं नाही की तुम्ही मुरघास प्रकल्प सुद्धा करू शकता शेळीपालनाच्या सोबतच. ओके, म्हणजे या सगळ्या गोष्टी येतात. आता झाला मित्रांनो हा विषय शेळीपालनाविषयी. आता आपण घेणार आहोत मित्रांनो की आता याच्यातनं जे तरुण आहेत बा, की ज्या मुलांना नोकरी नाही लागलेली, ओके, आणि असे जे मुलं आहेत की ज्यांचे लग्न नाही होत आहे, म्हणजे लग्न होत नाहीत, अशा मुलांसाठी आता यांनी काय करायचं. ओके, आता जर गावात तुम्ही असे फिराल किंवा असं तुमच्या बघण्यामध्ये येतच की असे बरेच मित्र आहेत, जसे बरेच मुलं आहेत की त्यांचं सुदैवाने लग्न म्हणजे जमलं नाही किंवा मुली त्यांना भेटल्या नाहीत, आणि असे बरेच मुलं आहेत की त्यांना नोकरीही भेटली नाही. म्हणजे एक तर नोकरी नाही और दुसरी तो छोकरी बी नाही. ओके, असा पर्याय झालेला आहे. मग मुलं काय करतात की डिप्रेशनमध्ये विनाकारण आल्यानंतर काय ना की आता सगळंच आपलं संपलं बुवा, आता आपल्या आयुष्यात काहीच उरलं नाही, आता नोकरी पण नाही आपलं, आणि म्हणजे सुदैवाने आपल्याकडे एवढी जमीनही चांगली नाही की आता आपण करायचं तरी काय. तर मित्रांनो, खचून जायचा अजिबात विषय नाही. तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन म्हणून आता मी हे जेवढी रामकहाणी सांगली ना, याच्यातनं कुठली एक छोटी मोठी तुम्ही प्रेरणा घेऊ शकता आणि तुमचा एक छोटा मोठा व्यवसाय चालू करू शकता. कसं असतं ना, माणसाच्या आयुष्यात सगळ्यात काही पैसा नसतो, पण तुम्हाला एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो, पैशाशिवाय पण माणसाचं गाडं हलू शकत नाही किंवा चालू शकत नाही. म्हणून छोटा मोठा का असे ना की कुठला तरी एक व्यवसाय तुम्ही चालू करा. ओके, जेणेकरून तुमच्याकडे 2-4 पैसे येतील आणि तुम्हाला लोक ओळखतील, आणि लोकांनी तुम्हाला ओळखायची गरज का असेल तुम्हाला लोकांना, जर तुमच्याकडे पैसा असेल तरच. जर तुमच्याकडे पैसा आहे मग लोक तुमची इज्जत करणार. नसेल पैसा, तुमच्याकडे किती टॅलेंट असेल किंवा तुम्ही दिसायला किती चांगले असाल तरी तुमची कदर दुनिया करणार नाही. आजकाल म्हणजे कसं झालं ना की सुंदरताही पैसा झालेला आहे, ताकदही पैसा झालेला आहे, आणि टॅलेंटही पैसा झालेला आहे. ओके, तर मेन गोष्ट फक्त पैसाच आहे मित्रांनो. तर पैसा कमवण्यासाठी छोटा मोठा का असे ना उद्योगधंदा करा. असं अजिबात स्वतःला समजू नका की मला हे नाही ते नाही. तुमची करायची इच्छाशक्ती राहिली ना तर तुम्ही सगळं काही करू शकता. पण मेन गोष्ट इथंच येतो की तुमची करायची इच्छाशक्ती पाहिजे. ओके, तर तुम्ही व्यवसाय छोट्यापासूनही सुरू करू शकता, मोठ्यापासूनही करू शकता. तुमचं कॅपॅसिटी कशी आहे भांडवल गुंतायची, तुमची क्षमता कशी आहे, तुम्ही किती रिस्क घेऊ शकता, या गोष्टीवर तुमचा व्यवसाय हा अवलंबून असणार आहे मित्रांनो. तुमची जर रिस्क घ्यायची जर क्षमता जास्त असेल तर बिनधास्त तुम्ही रिस्क चांगलीच घ्या. पण ती रिस्क पचवायची सुद्धा क्षमता तुमच्याकडे असणं हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मी एवढी रिस्क घेऊ शकत नाही, माझ्याकडे एवढी कॅपॅसिटीच नाही की मी एवढं भांडवल गुंतू शकतो, तर छोट्यापासून तुम्ही सुरुवात करा. आता राहिला की भाऊ तू बोलला होता की नोकरी नाही छोकरी नाही असं, तर त्याच्यासाठी एक चांगला पर्याय सांगतो मित्रांनो तुम्हाला की तुम्ही एक छोटा का असे ना व्यवसाय सुरू करा. तुम्ही उद्योगी बना. आजकाल प्रत्येकाला वाटलं की मुलगा घरी रिकामा बसण्यापेक्षा त्याने छोटा मोठा का असे ना की व्यवसाय केला पाहिजे, 2-4 पैसे कमवले पाहिजे. ओके, म्हणून तुम्ही व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे. आता नोकरी नाही बुवा आणि म्हणून या आशेने तुम्ही घरी बसून राहाल, डिप्रेशनमध्ये विनाकारण याल, तर अजिबात नाही. आपलं एक जनरली वयच असतं की 21 वर्षानंतर पुढची जेवढी सगळी जी जबाबदारी असते ही आपल्या खांद्यावर असते. या वेळेस आपण आपल्या घरच्यांना सपोर्ट करायचा असतो. ओके, त्यांच्या जबाबदाऱ्या आपण पूर्ण करायच्या असतात, म्हणजे त्यांची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर आलेली असते. अशाच वेळी जर कधी आपण त्यांच्या सहाऱ्यावर अवलंबून राहू तर मग आपल्या जिंदगीला काहीच अर्थ नाही. तर आपण त्यांचा सहारा बनायचा असतो. ओके, तर मग छोटा मोठा एक व्यवसाय चांगला चालू करा तुम्ही, कुठला का असेल. तर मित्रांनो, थोडक्यात म्हणजे व्हिडिओ बराच मोठा झाला, मलाही समजलं नाही मी किती बोलून गेलो तुमच्याशी. तर एकंदरीत तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ बघून बोरच वाटला असेल, कारण सब्जेक्ट थोडा बोरच होता. पण जर तुम्हाला खरंच
हा व्हिडिओ आवडला असेल किंवा याच्यातनं थोडंफार काही शिकायला भेटलं असेल, मला जेवढं नॉलेज होतं तेवढं मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला मित्रांनो. जर खरंच तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर परत नवीन म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला शेअर जरूर करा. तर असेच नवनवीन व्हिडिओ आपण ह्या आपल्या चॅनलवर आणत असतो मित्रांनो. सांगायचा माझा मोटिव्ह फक्त एवढाच असतो की आपला शेतकरी राजा भुका नको राहायला पाहिजे किंवा शेतकऱ्याचा जो पोरगा आहे ना तर तो हारला नको पाहिजे. माझा सांगायचा उद्देश फक्त एवढाच असतो व्हिडिओच्या माध्यमातून. ओके, माझी कळकळीची विनंती फक्त प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराला किंवा प्रत्येक शेतमजुराच्या पोराला किंवा असा पोरगा की ज्याच्या घराची जबाबदारी त्याच्यावर आहे. ओके, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्या मुलावर आहे. अशा मुलांसाठीच आपण असे वेगवेगळे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. आता व्हिडिओ बराच मोठा झाला, मी व्हिडिओ आता पुढे जास्त लांबवायचा प्रयत्न करणार नाही मित्रांनो. पण तरी सुद्धा आवर्जून असं सांगावं असं वाटतं ना की छोटा का असे ना तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करा. म्हणजे स्वतःच्या झोपडीचा मालक व्हा दुसऱ्याच्या बंगल्याचा नोकर होण्यापेक्षा. ओके, शेळीपालन हे चांगलं ऑप्शन आहे. आता शेळीपालनाला खूप चांगले दिवसही येणार आहेत मित्रांनो. तुम्हाला जर की थोडंफार नॉलेज बाहेरचं असेल तर शेळीपालनामध्ये बऱ्याच अशा स्कीम आहेत. त्या स्कीमचा सुद्धा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि त्याच्याने तुम्ही तुमचं शेळीपालन व्यवस्थित पद्धतीने चालू करू शकता. म्हणून शेळीपालन हा बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो. आता शेळीपालनामध्ये खूप नवीन नवीन बदल आलेले, मॉडर्नाइज पद्धतीने तुम्ही शेळीपालन करू शकता. ओके, तुम्हाला बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. व्हिडिओ एकंदरीत खूप मोठा झाला आहे. आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपण इथंच थांबू. जय शिवराय.